ठिकाणी संतापलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर संभाजीनगर मधली ही दृश्य आपण बघतोय। गेल्या काही वेळापासून या ठिकाणी जोरदार राड्यासारखी परिस्थिती आहे। अनेक महिला कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आलेली आहेत। अनेक जणी 18 वर्ष पक्षासाठी काम करतायत आणि त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे आता त्यांचा उद्रेक या ठिकाणी झालेला बघायला मिळतोय। दिव्या मराठे आणि यांच्यासोबतच काही महिला पदाधिकारी होते ज्यांना अनेक वर्ष त्या काम करत असताना देखील त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली। आता आपण पाहिलं तर काही महिला ज्येष्ठ पदाधिकारी आहेत भाजपा पक्षाच्या, त्यांनी या ठिकाणी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात। ज्या पदाधिकारी नाराज आहेत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। मात्र तासाभरापासून भाजपाच्या कार्यालयामध्ये एकानं रॉकेल अंगावरती घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। इतर राडा जो आहे तो बीजेपी कार्यालयामध्ये गेल्या तासाभरापासून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही लोकांनी पैसे घेऊन तिकिटासाठी हट्ट धरून तिकीट दिलं, त्याचा मी निषेध करते आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो ठेवणार। पण ताई तुम्ही इथं कार्यालयात आलात तर मग तो अपक्ष अर्ज भरल्यानंतर आलात म्हणजे इथं इथल्या नेत्यांना भेटणार आहात, त्यांना भेटायला चालल्याने हे सांगणार की मला अनुभव आहे। माझ्या वार्डात सर्वसाधारण महिलेचा वार्ड असताना ओबीसीला इथे प्रवेश देऊन तिला तिकीट दिलं। पक्षात येत आहे त्या लोकांना तिकीट देत आहे, आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कशाला ठेवताय? केलेली आहेत। वार्डाचा काय विकास केला सगळ्या शहराला माहिती आहे, सगळ्या भागाला माहिती। यांनी पण भरलेला आहे फॉर्म, त्यांनाही नाकारला, अखेरपर्यंत ठेवलं की तुम्हाला देऊ। मग हा अन्याय का केला जातो असं तुम्हाला वाटतं? हा अन्याय यापुढे सगळं इलेक्शन हे पैशाच्या जोरावर चालू आहे। भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाले। भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाले। दरवेळेला प्रत्येक पार्टीच्या प्रोसिजर प्रमाणे फॉर्म भरला। कालपर्यंत मला सांगितलं की तिकीट फायनल होईल, यांना नाही देणार त्यांना नाही देणार। जे तिकीट मागत नव्हते, जे निवडणुकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये अधिकारी म्हणून फिरत होते, त्यांनी तिकीट घेतलं। भारतीय जनता पार्टीचं 41 वर्षापासून मी काम करतो, 84 पासून। 95 ला निवडणूक लढवली होती, 30 वर्षापासून रिझर्वेशन होतं, मला तिकीट मिळालं नाही। या वेळेला फॉर्म भरला, सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देऊ, आणि काल जो निवडणुकीच्या प्रोसिजर मध्ये होता त्याला आम्हाला अंधारात ठेवून त्याला तिकीट दिलं। जो प्रोसिजर प्रमुख आहे हे भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षितच नाहीये। आमच्या प्रभागात महिलांमध्ये ओबीसी महिला घुसडली सर्वसाधारण मध्ये, आणि चक्कर येऊ लागले वाटतं, तिला चक्कर येऊ लागले। खुर्चीवर बैस, शांत बस। हे आहे का काही पाणी घ्या, पाणी। तिला चक्कर आली। हा अन्याय आणि ही जनता पक्षाच्या तोंडात सगळा ते चॉकलेट थोडं 5 सगळं बेटा 5 मिनिटं सगळा ते ऐका, तुम्ही ऐका, एक मिनिट ऐका जाओ ताई घ्या ना ताई, अरे धटके लढणे असताना तेव्हा पण असं त्यांना कसं पाडायचं हे पाहिजे। आता पैसा किती काय बघू आपण, तुम्हाला पण आपल्याला पाडायची गरज नाकारलं। आणि जी नवीन जी आली आहे, तिने कुठले गुन्हे नाही काय नाही, ओबीसी ला ओपन मधून दिलं। ओपन सीट महिलांसाठी सुटलेली असताना भाजपा बदललाय, पैशावर चाललंय असा आमचा स्पष्ट आरोप आहे। पैसा लो, पैसा फेको और तिकीट लेके जाओ।
हेच झालं. आज आमच्या आयुष्यात आता हे होईल उघड. मागे फिरून फिरून कोण करताय होईल उघड. पण ही पद्धती चुकीची आहे ना. भाजप शिस्तबद्ध पक्ष म्हणून आतापर्यंत प्रसिद्ध होता, पण ह्या निवडणुकीत हे चुकीचं ठरलेलं आहे. कार्यकर्ते गुन्हे ज्यांच्यावर दाखल झाले 10 वर्षापासून मी पण केलं, आणि त्याच्या आधी मी पूर्वी जनसंघात सुद्धा होते. जनसंघाच्या काळात सुद्धा मी होते. भाजप स्थापन झाला तेव्हाही होते. मधल्या काळात फक्त शिवसेनेत गेले होते. पण या वेळेस तुमचा क्लेम होताच तुम्हाला होता. उमेदवारी मिळेल आणि तुम्ही मला सांगितलं गेलं होतं काही नेत्यांकडनं की त्यांना तिकीट देणार नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग असं का घडलं वेळेवर? नाही, तुम्ही किती टर्म नगरसेविका होता? 3 टर्म नगरसेविका आहे आणि तुमचं आणि माझ्या वॉर्डाचा त्या काळात मी एवढा विकास केला. पाणी, ड्रेनेज लाईन, जो आपल्याला निराला बाजारचा ब्रिज दिसतोय तो ब्रिज, रिटेनिंग वॉल. आज माझ्या वॉर्डातले अनेक लोक तुम्हाला सांगतील की झोपडपट्टी झाली आपल्या वॉर्डाची म्हणून, आणि तुम्ही त्यांच्यात काय बघितलं असं आणि कोणतं हे पाहून तिकीट दिलं. आमचा हा प्रश्न आहे. काय डेव्हलपमेंट झालेली त्यांच्या काळात? ए शांत बस ग बाई. हळूहळू ही 2 मिनिट शांत बसू द्या. आपण बाहेर थोडं प्लीज सगळ्यांना विनंती करतो मी. त्यांना वेळ द्या थोडासा. सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. घर फिरलो नाही आज, एक घर सोडलं नाही. बरोबर हा? बरोबर. फॉर्म भरलाय का? पाणी प्यात आहे. पाणी घ्या, पाणी प्या. भरलेला राहू द्या. फॉर्म राहू द्यायचं भरलेलं. सगळ्यांना विनंती, प्लीज आपण थोडंसं बाहेर थांबलं तर बरं होईल. रिलॅक्स होऊ द्या त्यांना. काय होणार त्याने आजही काही झालं सिरियसनेस परत त्रास होईल. प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, हात जोडून रिक्वेस्ट आहे. प्लीज सर, प्लीज प्लीज निश्चित आपण पाहतोय की त्यांची एकंदरीतच जी परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट या ठिकाणी झालेली आहे. आणि आपण इतर ज्येष्ठ नागरिक देखील, ज्येष्ठ नगरसेविका देखील आहेत, आणि आपण पाहतोय की त्यांची अत्यंत तब्येत बिघडलेली आहे. आणि तिकीट न मिळाल्यानं आपण पाहिलं की कशा पद्धतीनं हा वाद इथे पाहायला मिळतो आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर महिला पदाधिकारी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अद्यापही आपण पाहिलं तर परिस्थिती इथली पाहिली तर सगळे अनेक जण या ठिकाणी नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि नाराजी या ठिकाणी निश्चित आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि भाजपच्या वतीनं आवाहन केलं जात आहे की अशा पद्धतीनं आपण आपल्यासोबत ACP आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय का? शांतता आहे. आम्ही शांतता मोठ्या प्रमाणात फोर्स डिप्लॉय केलेला आहे. काही शांतता आहे. अनुचित प्रकार, एक रॉकेल ओतून Thank you, पेट्रोल ओतण्याचा thank you, प्रयत्न thank केला, you, thank you. पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, त्याला तुम्ही ताब्यात घेतलं. थँक्यू. आम्हाला आमचं काम करू द्या. थँक्यू. आपण पाहतोय की पोलीस या सगळ्या प्रकरणात फारसं बोलायला तयार नाहीत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी नाराज आहेत आणि ते प्रत्यक्षरित्या नाराजी या ठिकाणी व्यक्त केली जाते. आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहेत. तुम्ही पण नाराज? हो सर, गेल्या 25 वर्ष सर आम्ही काम केलं, रात्रंदिवस पक्षाने जे जे आदेश दिले ते गेलं सर. आणि आता वेळ आली तर दुसऱ्याचं नाव येतं, हे योग्य नाहीये. खूप कामं केले माझ्याकडे, एवढे रेकॉर्ड आहे सर, काय सांगा तुम्हाला. आम्हाला दादागिरी करायचा, आरडाओरडा आवडत नाही म्हणून पक्षाने आमच्यावर अन्याय केला सर. अन्याय होतो? कुठल्या प्रभागातून तुमचं नाव काय? 19 प्रभागामधून ओपन मध्ये कोणीच नाहीये सर माझ्याशिवाय. हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही 2 महिन्यापासून फिरतोय रात्रंदिवस. आणि याच्या आधी मी 25 वर्षापासून काम केलं. सगळे नेते माझ्या घरी येऊन गेलेले, सगळ्यांना माहिती मी खूप काम केलं आणि एक निष्ठ होते मी पक्षही. कुणी तुम्हाला तिकीट दिलं? कुणावर नाराजी आहे तुमची? सर मी कोणावरच नाराज नाही, पण माझं नाव घ्यायला पाहिजे बस एवढं. निश्चित आपण पाहतोय की इथे आपल्याला नाराजी पाहायला मिळते आहे. संध्या कापसे या संध्या कापसे आहेत, 19 प्रभागातून इच्छुक होत्या, मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी आता ह्या भेटायला आल्यात. आतमध्ये हा VIP कक्ष आहे
या VIP कक्षामध्ये भाजपाचे नेते बसलेले आहेत. गेल्या तासाभरापासून बाहेर सगळा राडा सुरू आहे. अतुल सावे असतील, त्याचबरोबर भागवत कराड असतील, इतर नेते ह्या VIP कक्षामध्ये बसलेत. काही वेळापूर्वी हे VIP पक्षाचं दार होतं ते या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तोडलेलं होतं. आता ते दुरुस्त करण्यात आलं आहे. मात्र अद्यापही आपण ज्यांना इच्छुक आहेत काहींना आतमध्ये बोलवलं जातं आहे आणि त्यांच्याशी संवाद साधला जातोय. तर बाहेर कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नाराज आहेत. VIP कक्षाच्या बाहेर अशा प्रकारचा पोलिसांचा बंदोबस्त आहे. ज्या ठिकाणी मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र बाहेर आपण पाहिलं तर प्रचंड राडा आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक महिला पदाधिकारी आहेत ज्यांना तिकीट मिळालं नाही ते या ठिकाणी नाराज आहेत आणि गेल्या तासाभरापासून भाजपाच्या कार्यालयामध्ये प्रचंड गोंधळ या ठिकाणी